केसची परिस्थिती काय, बंद झाली, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे का, तेलगी गेला आणि तेलगीचा घोटाळा पण गेला? नाही या पुण्याच्या केसचा विचार करायचा तर बऱ्याचशा म्हणजे सगळ्याच आरोपीने जवळपास गुन्हा कबूल केला. फक्त काही पोलीस अधिकारी होते, काही राजकारणी होते, त्यामध्ये आपले धुळ्याचे आमदार अनिल गोटे किंवा हैदराबादचा एक माजी मंत्री, हे जे होते 5-6 लोकांनी फक्त गुन्हा कबूल नाही केला, त्यांच्यापुरती केस चालू होती. इन बिटवीन रणजित शर्मा जे पुण्याचे पोलीस कमिशनर होते, नंतर मुंबईचे होते, ते पण 3.5-3.5 वर्ष जेलला होते. त्यांना डिस्चार्जमध्ये मध्येच कोर्टने त्यांना सोडून दिलं. त्यांना सोडलं, बऱ्याचशा आरोपींनी गुन्हा कबूल केला, त्यामुळे केस त्यावेळेला संपली. काही लोकांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन केले, ते पेंडिंग. त्यामुळे ह्या सगळ्या अशा विविध कारणांमुळे ते खटला आजही तो पेंडिंग आहे, आजही तसाच पडलाय तो. आता अब्दुल करीम तेलगी पण गेला, त्याचे मिसेसही त्यांचंही निधन झालं. म्हणजे माणूस गेला, केसही गेली. एवढा मोठा 60-62 हजार कोटीचा स्कॅम